आणि आता पाहूयात विधानसभेची रणधुमाळी। महायुतीमध्ये 3 पक्ष, त्यामुळे चौथ्या पक्षासाठी जागा नाही। महायुतीमध्ये राज ठाकरे का नाहीत या प्रश्नावर फडणवीसांचं वक्तव्य। राज ठाकरे आमचे मित्र, पण महायुतीमध्ये जागा नाही असं वक्तव्य। में स्पेस नहीं है। हम 3 पार्टियां हैं, 3 पार्टियों में ही सीटों का बंटवारा करते करते हम लोगों को काफी समय लगा। चौथी पार्टी की स्पेस नहीं है। अमित ठाकरेंना आता पाठिंबा देणं शक्य नाही। वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। सुरुवातीला पाठिंबा देण्याचं वाव, मात्र शिंदेंच्या उमेदवारामुळे अमित ठाकरेंना पाठिंबा देणं शक्य नाही असं स्पष्ट। प्रशासनापासून उच्च शिक्षणापर्यंत मराठी आम्ही काय करू अशा आशयाचा मनसेचा जाहीरनामा राज ठाकरे यांच्याकडून प्रसिद्ध। महिलांच्या सुरक्षेसह मूलभूत गरजांचा जाहीरनाम्यामध्ये उल्लेख। 19 वर्षांमध्ये मनसेनं काय कामं केली त्याचाही जाहीरनाम्यामध्ये उहापोह। शिवरायांचं मंदिर उभारण्यापेक्षा राज्यामध्ये विद्या मंदिर उभारणं, गड किल्ल्यांचं संरक्षण गरजेचं, राज ठाकरे यांची प्रतिक्रिया। कावरावावरा होऊन केंद्रावरून बाहेर पडला म्हणजे मत गेलं समजा। कुणी मतदान केलं आणि कुणी नाही, माझे एजंट सांगतील, अब्दुल सत्तारांचं वक्तव्य। माझ्याकडे नक्कल करण्यासाठीची अक्कल असल्याचंही विधान। एकदा या गद्दाराला पाडाच, तुरुंगात टाकल्याशिवाय सोडणार नाही। सिल्लोडमधून उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तार यांच्यावर निशाणा। सुळेंना शिवीगाळ करणारा सिल्लोडचा गद्दार मोदींच्या व्यासपीठावर होता। हीच तुमची संस्कृती आहे का? ठाकरेंचा मोदींनाही सवाल। भाजपसोबत जाण्यासाठी जयंत पाटील, राजेश टोपेंसह सर्व आमदारांनी सह्या दिलेल्या। नाशिकमधील सभेत अजित पवारांचं विधान। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार होते जेवढे, त्या सगळ्यांनी सह्या केल्या। आता जयंत पाटील, राजेश टोपे हे काही तिकडे आहेत, त्यांच्याही सह्या आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेनं बाळासाहेब ठाकरेंना हिंदू हृदय सम्राट म्हणणं सोडून दिलंय। देवेंद्र फडणवीसांचा आरोप। जी की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे बोलने लगी, उन्होंने भी हिंदू हृदय सम्राट बोलना छोड़ दिया। तो मुझे लगता है कि जब वो नहीं कहते तो शहजादे का तो कहने का सवाल ही नहीं उठता। ठाकरेंच्या काळामध्ये परकीय गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र 4थ्या नंबरवर, आमच्या काळामध्ये महाराष्ट्र नंबर 1 वर होता। अशा वेळी विरोधकांकडूनच गुजरातची जाहिरात। एक प्रकारे शरद पवार, पटोले, ठाकरेच गुजरातचे ब्रँड अँबॅसेडर बनलेत, फडणवीसांचा टोला।